त्या अंधारात त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. मला त्यांच्या अनाथाश्रमात काम दिलं आणि त्यानंतर त्यांच्या आयुष्यात खूप मोठं स्थान दिलं. त्यांची अर्धांगिनी होण्याचा मान दिला. मी त्यांच्या विश्वासाला पात्र आहे का नाही मला नाही माहित. पण दादासाहेबांनी त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी जो संघर्ष केला, ती स्वप्न, ते कार्य मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत सुरू ठेवले. आज दादासाहेब आपल्यात नाहीत, पण या घरातले सगळे कोपरे मला त्यांची आठवण करून देतात. मी कधीही कोणताही निर्णय घेतला तरी ते कायम माझ्या पाठीशी उभे आहेत, मला धीर देत आहेत असं वाटतं मला. मला माहिती आहे ते आपल्या नाही आहेत, पण मी त्यांचं जाणं अजून स्वीकारू शकले नाही. पण ते खरंच नाही आहेत. माझ्या डोळ्यांसमोरच त्यांनी त्यांचं शेवट आई प्लीज रडू नको. प्लीज रडू नको, शांत हो. विचार सुद्धा खूप सकारात्मक आहेत. ते सगळ्यांशी आपुलकीने आणि प्रेमाने वागतात. कोणतीही परिस्थिती आली तरी सुद्धा त्या शांतपणे आणि समजूतदारपणे सगळ्या गोष्टी सांभाळतात. मला असं वाटतं की दादासाहेबांनी इतकी वर्ष ज्या मूल्यांसाठी काम केलं, त्याच मूल्यांना पुढे नेण्याची यांची प्रामाणिक इच्छा आहे. थँक्यू मॅडम. आता तुम्ही प्लीज अथर्व सरांकडे माईक देता का? अथर्व सर प्लीज. तर मग अथर्व सर, एक आई म्हणून मंजिरी मॅडम कशा आहेत?
अथर्व सर, आम्ही असं ऐकलंय की तुमची सख्खी आई गेल्यानंतर मंजिरी मॅडमनीच तुम्हाला लहानाचं मोठं केलंय. तर त्यांनी तुम्हाला कशा प्रकारे वाढवलं? हो, तुम्ही हे काय केलं? मी काही चुकीचं केलं नाही. त्या बाईने माझ्या अर्ध्या कुटुंबाला मारलंय. आपण तिच्याशी असं नाही वागू शकत. मीडियावाले होते, त्यांनी उद्या चुकीची बातमी छापली तर? आजकाल एकतर क्षणात काही व्हायरल होतं. रामपुरे घराण्याची बदनामी होईल. असं काहीच होणार नाही. आपल्या परवानगीशिवाय ते काही छापत नाही. माझ्या नजरेसमोर ती बाई नाटक करत होती, खोटेपणा करत होती, ममतेचा त्यागाचा पुतळा बनत होती. नाही बघवलं मला. आणि त्या बाईचं नशीब मी तो माईक टेबलावर आपटला. आणि वेदाचे बाबा, हे बघा, तुम्ही शांत व्हा बरं. तुम्हाला रागावर कंट्रोल ठेवावाच लागेल. आपण नाही वागू शकत सगळ्यांसमोर तिच्याशी असं. लोकांना वाटेल की आपण चुकीचं वागतोय. मी तुला परत एकदा सांगतोय, आपलं काही चुकलं नाही.